सरकारचं शिष्टमंडळ तुमची आज भेट घेणार आहे. कोण कोण येणार याच्याबद्दल काही माहिती आहे का आणि काय सांगाल त्या भेटीकडून? नाही, कोण येणार हे नाही माहिती त्याच्याबद्दल, परंतु येत आहेत अशी आपल्या माध्यमातून माहिती मिळाली. काल पण मिळाली होती, आता पण मिळाली, येत आहेत म्हणून. ठीक आहे, येऊ द्या ना. आम्ही नाही बोललोच नाहीत त्यांना की तुम्ही येऊ नये किंवा असं काय. उद्यापासूनचा आम्ही आमचा डिसिजन घेऊ. आज तरी सरकारला येण्याबद्दल आमचं काही मत नाहीये, येण्याबद्दल काही म्हणणं नाहीये. बघूयात ना काय म्हणणं आहे त्यांचं. उद्यापासूनचा वेगळा विषय ठरू. बरं, विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली की मराठा आंदोलकांवरचे 95% गुन्हे मागे घेतलेले, 931 गुन्ह्यांपैकी फक्त केवळ आता 64 गुन्हे मागे असल्याचे बाकी. ते मला माहित नाही 64 राहिलेत की काय, कारण पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की 1500 गुन्हे, त्यापैकी 834 गुन्हे मागे घेतलेत आणि बाकीचे घ्यायचे राहिलेत, असं त्यावेळेचा विषय होता. ज्या दिवशी आपण तारीख डिक्लेअर केली होती त्यावेळेचा विषय. मला वाटतं स्वतः ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सांगितलं होतं त्यांच्या बाईटमध्ये. परंतु आता जर तुमच्या म्हणण्यानुसार 34 राहिले तर हे मला नाही माहिती. 64 राहिलेत तर मला नाही माहिती 64 राहिलेत का काय. आता येत आहेत ना ते, बघूयात ना काय. पण ते म्हणतात की उपोषण हा काही मार्ग नाही. सरकारची भूमिका सांगितल्यानंतर सातारा गॅजेटचा आग्रह जरांगे पाटील सोडतील. कशामुळं? सरकारची भूमिका सांगितल्यानंतर सातारचा आग्रह कशामुळे? सातारा संस्थांचा कशामुळे सोडायचं? नाही, सरकारची भूमिका सांगितल्यानंतर तुम्ही गॅजेटचा आग्रह सोडतात असं विखे पाटील म्हणतायत आज भेटीनंतर. आग्रह कशामुळे सोडेल? असं कसं होऊ शकतं? त्यांचं म्हणणं असं की मुख्यमंत्र्यांसोबत सातारा चर्चा झालेली आहे. जरांगे पाटलाच्या भेटीनंतर ते उपोषणाचा जो त्यांनी हे केलेलं ते सोडतील. ऐकून घेणार, सन्मान पण देणार, सगळं करणार, पण मी थांबू शकत नाही. त्याचं कारण असं की माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे. माझ्या समाजातील लेकराबाळांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. मला ते बघ नाही हो. उपोषण थांबू शकत नाही, उपोषण नाही थांबू शकत. हो, एक गोष्ट खरी आहे, सरकारकडून शिष्टमंडळ येत आहे म्हणल्याच्या नंतर आता त्यांचा एक मंत्री येत आहे का 2-4 मंत्री येत आहेत का काय येतात, शिष्टमंडळाची त्यांची रूपरेषा त्यांची कशी त्याबद्दल मला नाही माहिती. परंतु उपोषण नाही थांबणार. चर्चा सरकारकडून येत आहे म्हणल्याच्या नंतर सन्मान होणार त्यांचा, आम्ही त्यांच्याशी चर्चाही करणार. उद्याचा विषय उद्यावर. आपणच सांगितलं होतं 29च्या आत सगळ्या मागण्या त्याची मंजुरी द्या, अंमलबजावणी द्या म्हणून. त्यामुळे 29 पूर्ण आहे त्यांना, रात्रभर पण आहे. पाटील त्यांनी जर आश्वासन दिलं किंवा तुम्हाला जसं वाटेल त्यांनी जर आज आश्वासन दिलं उद्याचं आंदोलन तुम्ही स्थगित करणार का त्यांच्या आश्वासन? आश्वासन नको बाबा. आश्वासनावर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे का? माझा समाज उंचीवर जाणार आहे का आश्वासनानं? आश्वासनच त्यांनी दिलं आणि त्यांच्या शब्दाला सन्मान दिला. आणि आपण मुंबईत त्यांनी सांगितलं की 1च महिन्याचा वेळ आहे बाकीच्या कारणासाठी. आज 29 मे, 29 ऑगस्ट ते 29 मे 10 महिने वेळ दिलाय. कोण देऊ शकतो इतका? पाटील, आजच्या बैठकीवर उद्याचं चित्र अवलंबून असेल का? आजची बैठक नाही, उपोषणाचं तर फायनलच आहे. मला सगळ्या विषयाच्या अंमलबजावणी पाहिजे. थांबायचे किती दिवस? 3 वर्ष थांबलोय, आता पण 10 महिने थांबलोय. हे साधा आकडा नाहीये. 10 महिन्याच्या काळात माझ्या समाजाचं किती नुकसान होत आहे हे नाही बघायचं का? तुम्हाला आलं की वेळ आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते. 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 16 दिवस होते. तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाही, मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही. सगळे संकेत पाळतोय, सगळ्या नियमात आहे. मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय हौस आहे का राव? उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहे त्या उन्हात. हे सोपं नाहीये. बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. हे साधा सोपा विषय नाहीये. त्यांना वाटतंय ते, त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते. ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं, देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे. कारण ह्याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय आणि त्यांनाच आता उन्हातानात होरपाळणार का तुम्ही? आता त्या उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणार आहेत. हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय, स्वतःला हातपाय भाजून घेतोय आपण हे उन्हाने. हे सरकारला कळत नाहीये का?
त्यांना भावनाच नाहीये का, माया दयाच नाही का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय? कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा माया दयाची चालवतात? माया दयाच नाहीये का? भावना शून्य झालात का तुम्ही? मुख्यमंत्री झालात, तुम्ही दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, मग तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा आहेत का नाहीत? का त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय काय कोणी अधिकार दिला तुम्हाला? सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का? सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. कारण मायबाप जसे असते तसंच मायबाप सरकार सुद्धा असते. भूमिका आपल्या स्वतःच्या लेकरासारखीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकराची भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांनाच निभावावी लागत असते. तुम्ही हुरपळणार लोक दाखवापासून 2 दिवस मास संघ तुम्ही उन्हात, मुख्यमंत्र्यांनी नाही मागत मागण्या, या 2 दिवस तुम्ही बसायला सोपं नाही भाऊ. हे मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी हे उन्हातानात हे खूप तळपत ऊन आहे. हे ऊन साधं नाहीये. मे महिन्याचं हे ऊन आहे, ते तळपत ऊन म्हणतात ना, तसा आग ओकतोय सूर्यवरून, आग ओकतोय आग. आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तरफडतोय. उद्देश काय? मी सावलीत बसू शकलो असतो, मी कुठेही फॅन मंडप देऊन मी ते काय म्हणते त्याला कूलर लावून बसलो असतो. का भाजून घेतोय मला? मी माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं, लेकी बाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हाताना स्वतःला भाजून घेतोय ना. सरकारला हे कळत नाहीये का? इतक्या वेदना आहेत मराठा समाजाच्या, मुख्यमंत्र्यांना हे कळत नाही का? की चला रे, किती दिवस आपण अडवायचं या मराठा समाजाला? किती दिवस या मराठा समाजाची अडवणूक करायची आपण? एकदा तरी त्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या, श्रीमंताचा ठीक आहे, मराठ्याचा गरीबाच्या लेकराच्या एकदा भावना जाणून घेऊ आपण. त्यांच्या कल्याणासाठी सरकार म्हणून झटू. का म्हणू नये मुख्यमंत्र्यांनी? उठलं सुटलं हल्ले, उठलं सुटलं आंदोलन मोडून टाकणं, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या. तुम्ही म्हणता की आता फायनल आहे, आंदोलनाला जे विरोध करत होते त्या लोकांचा आता सुरू लागलाय की मनोज जरांगे पाटील हे भावनिक आंदोलन करून स्वतःला त्रास करून घेत आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांना तात्काळ अटक केली पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे. या ना, तुम्ही अटक करायला द्या, ताब्यात घ्यायला या तुम्ही, मग तुम्हाला कळत. ताब्यात तर घ्यायला तुम्ही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असले ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा. हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. पाटील, तुम्हाला मन कसं जिंकत आहे ते, तुम्हाला गोरगरिबांचे मन कसे जिंकत येते, त्यांच्या लेकरा बाळांना किती मोठं करता येईल, गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काय सुविधा देता येतात, आणि मनावर राज्य करा. मग दादागिरी फंदागिरीच्या भानगडात माया संग तरी पडू नका तुम्ही. फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी तुमचं आंदोलन आहे, ते भाजपचे अध्यक्ष आहेत मराठी मुंबईचे अमित साटम यांचं आमदार असं पण म्हणणं आहेत. आहे. आता हे कोण आहे? अमित साटम मध्येच कोण आलाय? भाजपचे आमदार साटम. साटम. नवीनच आला हो आता. त्यानंतर बघू आता. तुम्ही म्हणता की उपोषण आता फायनल आहे, मात्र जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही असं विखे पाटलांनी विश्वास व्यक्त केलाय. ठीक आहे ना, बघूयात ना त्यांचं काय मुख्यमंत्र्यांनी घेऊन सांगितलं. आले असावेत का ते आज सरकारकडून सकारात्मक? आता तुमच्या साक्षीनच होणार आहे. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी तरी काय उत्तर देऊ? काय म्हणलेत मुख्यमंत्री त्यांना, काय म्हणलेत 2 उपमुख्यमंत्री, शिष्टमंडळात कोण आहे, एकतर्फी शिष्टमंडळ आहे का, कसं आहे, सरकारचं शिष्टमंडळ आहे का, काय काय आता प्रत्यक्ष बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही ना. एकतर्फी काय भूमिका आहे का, काय आहे का, कसं आहे का मोर्चावर दबाव आणून काही लादायचंय का, किंवा मराठा समाजात काही पुन्हा गैरसमज पसरायचा आहे, संभ्रम काय, हे बघितल्याशिवाय कळणार नाही. येऊ द्या तर त्यांना, आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टीवर ठरवणारच. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.